ऑटोमॅटिक जातो ऑनलाईन। तर हे बघा, हे गेलं आता ऑनलाईन इथं हॉटेल जवळ। चला लेट्स गो। पहिले ऑर्डर लागले मॅकडॉनल्ड्स मधून घ्यायचे 65 रुपये। तर इथून आपण तुम्ही एक्सेल ऑर्डर करू शकता। हा तुझं गेटअप काय झालं? अरे बाबा काय होतं ना, काय झालं ह्याच्यामध्ये एक फनी रिझन आहे, तुम्हाला सांगतो व्यवस्थित। 65 रुपये 45 रुपये आपल्याला बोनस आहे। आपण आलो पिझ्झा रेस्टॉरंट जवळ। इथे दिसू शकतो कस्टमरचं नाव वगैरे, कॅश ऑन डिलिव्हरीचे किती पैसे घ्यायचे। माझा जो प्रवास आहे तुम्हाला दाखवण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करतो। जर आवडलं तर नक्की लाईक कमेंट शेअर करा। ही ऑर्डर घेऊन आलो पण कस्टमर घरामध्ये नाही आहेत, त्याही ऑर्डर कॅन्सल केली आणि आता ही ऑर्डर मला भेटते खायला। असं बोलतात ना, फुकटच्या खाण्यामध्ये मजा असते, ती मजा मला आज भेटणार आहे। मी असून ना याला आलो। विषय आला माहिती आहे का, मी एक ऑर्डर घेतली हॉटेलमधून, 2 कप चहा मी घेऊन गेलो एक ठिकाणी। तुम्हाला सांगू ती ऑर्डर घेणारी कोण होती? अरे एक बाई होती। अरे बाबा काय सांगू तुम्हाला। आजची इन्कम बघा 824 रुपये, यामध्ये प्लस 100 रुपये आपल्या ऍड होणार आहे। ते दुसऱ्या दिवशी 8 वाजता। नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये। तुम्हाला आता टायटल बघून वाटलं असेल अरे बाबा हे काय नवीन, तर सगळं तुम्हाला व्यवस्थित सांगतो। सर्वात पहिले आपल्याला जाऊ दे आपल्या ठिकाणावर, म्हणजे जे आपण जिथून चालू करणार आहेत। चला आता जाऊया। आता आपण घरातून निघतो, संध्याकाळचे 7 वाजता झालेत आणि 7 वाजता ऑफर आहे। तुम्हाला सगळं काय मी पद्धतशीरपणे शिकवतो। चला आता जाऊया आपण ऑर्डरला। सो काय जाता आपण निघालोय रस्त्यामध्ये। आता आपल्याला जायचंय जिथे ऑर्डर जास्त असतात अशा ठिकाणी, कारण की स्विगीचा नियम आहे जिथे जेवढं जवळ आपण हॉटेलच्या राहू तेवढं जास्त आपण ऑर्डर भेटतात। तर हे आपले जान म्हणजे आपली एक्सेस 120 आपली बाईक घेऊन चाललोय रेमटत, कारण की आता वाजलेत 7। आता आपल्याला ऑर्डरला सुरुवात करायचं आहे। तर मी तुम्हाला सगळं काय पद्धतशीरपणे सांगणार आहे, तुम्ही व्हिडिओ लास्टपर्यंत बघा। आणि मी तुम्हाला हेही सांगणार आहे की स्विगीपासून तुम्ही दिवसाला किती रुपये कमवू शकता, महिन्याला किती रुपये कमवू शकता, सगळं काय तुम्हाला व्यवस्थित सांगणार आहे। तर चला आता जाऊया आपण पॉईंटवर, लेट्स गो। काही सर्वात पहिले आता वाजलेत 7, तर आपल्याला लॉग इन करायला त्यासाठी आपल्याला खोलायला लागेल स्विगीचा डिलिव्हरी ॲप। खोलल्यानंतर तुम्हाला असं होमपेज दिसेल, इकडे तुम्ही बघू शकता इथे 120% एक्स्ट्रा पर ऑर्डर असे ऑफर लागले। तर हे चालू कशी करायचं, तर तुम्ही ज्यावेळी ओपन करता यावेळी इथे असतं माय शिफ्ट। तर इथे स्लॉट असतं, त्या स्लॉटला तुम्ही टाईम बुक करू शकता, तुम्हाला किती ते किती ऑर्डर मारतात। आता मी 7 ते 11 बुक केलं म्हणजे तुम्हाला इथे बुकेट दिसतंय। त्यानंतर होमपेजवर जायचं, इथे वरती ऑप्शन आहे ऑफलाईन, तिथे आपण क्लिक केल्यानंतर हे ऑटोमॅटिक जातं ऑनलाईन। तर हे बघा हे गेलं आता ऑनलाईन, इथे खाली तिथे सर्चिंग फॉर ऑर्डर आणि इकडे बघा सगळं काय दिसतंय। आता तुम्ही हे इथे क्लिक केलं की तुम्हाला इथे दिसून येतं की कुठल्या हॉटेल जवळ जास्त ऑर्डर तिथे बघा, ते 3 स्पाइसी काठी जंक्शन असे हॉटेल आहेत जवळपास तिथे ऑर्डर आहेत। तर सर्वात पहिले आता आपण जाऊया हॉटेल जाऊ जिथे ऑर्डर जास्त भेटतील। चला लेट्स गो। आता तुम्ही लॉग इनचे हिस्ट्री तर बघितले, आता आपण जाऊया हॉटेल जवळ। चला लेट्स गो। तर मंडळी तुम्हाला मी बोललो हॉटेल जवळ, तर इकडे बघा इकडे KFC बाजूला पिझ्झा हट आहे आणि इकडे मॅकडॉनल्ड्स वगैरे। आणि तुम्ही इथे गेलं ना आपल्या फोनमध्ये, तर तुम्ही सर्चिंग फॉर हॉटेल बघितलं तिथे बघा KFC आणि या साईडला इकडे बघा या साईडला हे बरेच असे शोरमा बेल्जियन कॉफे असे फ्रोझन बॉटल असे बरेच हॉटेल आहेत। तर इकडे जास्त ऑर्डर असतात। हा भाग आहे बदलापूर ईस्टला कात्रा परिसर, जुना पेट्रोल इकडचा परिसर आहे। तर इथे भरपूर ऑर्डर असतात आणि त्यात संडे। तर आता बघूया आपण, वाट बघूया आपल्याला पहिली ऑर्डर कधी भरते। चला आता आपण जाऊया पहिल्या ऑर्डर बघायची वाट बघूया। सो गाइस इकडे बघू शकता आपल्याला पहिली ऑर्डर लागले मॅकडॉनल्ड्समधून घ्यायचे 65 रुपये। तर इथून आपण तुम्ही एक्सेल ऑर्डर करू शकता। आणि इकडे बघा हे इकडे आलं मॅकडॉनल्ड्स। आता आपण मॅकडॉनल्ड्सच्या बाजूलाच जिथे ऑर्डर घेतात, तर तुम्हाला जर आमची ऑर्डर लागली तर काय करायचं, इथे लोकेशन होतं आपलं, तर तुम्हालाही भेटेल। तुम्हाला हे लोकेशन हॉटेल जाऊन नेल आणि इथे हॉटेलचा पत्ता असतो। तर आपण जर आता हॉटेल जाऊयात म्हणून इथे करायचं एस करायचं। त्यानंतर तुम्ही इकडे बघू शकता होमपेजला इथे ऑर्डर रेडी आहे तुमची, इथे ऑर्डर नंबर येतो, तर व्हेरीफाय ऑर्डर येतो। चला आता आपण जाऊन घेऊया ऑर्डर। त्याचं 4897 गाईच इकडे बघू शकता आपण ऑर्डर घेतले। तर ऑर्डर हा नंबर असतो इकडे बघू शकता। तर यामध्ये बघा इथे स्विगी OTP म्हणून आहे, तर तो इथे क्लिक करायचं, व्हेरीफाय OTP आहे 4257। तर ऑर्डर व्हेरीफाय होईल। त्यानंतर इथे ऑप्शन येतं
पिकअप कंप्लीट. तर तिथे आपल्यानंतर इथे पिकअप कंप्लीट येईल. त्यानंतर इथे बघा इथे ॲड्रेस येतो ए विंग अमित कॉम्प्लेक्स 5-4 शिरगाव बदलापूर महाराष्ट्र यादवनगर नियर ऑटो स्टँड. तर असं तुम्हाला कस्टमरचं लोकेशन येईल. इथे जर तुम्हाला माहीत नसेल इथे तुम्ही मॅपवर दाबू शकता. मॅपला दाबल्यानंतर तुम्हाला मॅप एक्झिट लोकेशनवर नेणार. ते बघा हे पूर्णपणे तुम्हाला त्याच्या घराजवळ नेणार लोकेशन. तर चला आता आपण जाऊया आपल्याला लोकेशनच्या मार्फत. आता आपण जाऊया ऑर्डर द्यायला. लेट्स गो. गाईज तुम्ही इकडे बघू शकता. आता आपण आलो इथे लोकेशनजवळ. तुम्ही हे केलं त्यानंतर तुम्हाला इकडे बघा इथे एमध्ये 502ला आपल्याला जायचं आहे. तर चला आता जाऊया 502ला. चालू आहे 5व्या नंबरवर. इकडे लिफ्टमध्ये बघू शकता दादूचं गेटअप काय झालं. अरे बाबा काय होतं ना काय झालं. ह्याच्यामध्ये एक फनी रिझन आहे तुम्हाला सांगतो व्यवस्थित. आता सर्वात पहिले आपण देऊया ऑर्डर. इकडे लिफ्ट बघू शकतो आपण 5व्यावर चालू आहे. गायचं आपण आता इथे ऑर्डर दिलं त्यानंतर डिलिव्हरी कंप्लीट करायचं. इथं येस करायचं. त्यानंतर तुम्हाला आपले ऑर्डरचे जे इन्कम झाले तुम्हाला इथे दिसेल. हे बघा 65 रुपये 45 रुपये आपल्याला बोनस आहे. आता त्यानंतर आपण इथे याचं गो टू होम पेज आणि त्यानंतर इकडे परत आपल्याला दुसऱ्या ऑर्डरची वाट बघायची. तुम्ही इथे एक्सप्लोर झोन केल्यानंतर तुम्हाला जवळपासचे हॉटेल दिसतं. तिथे बघा सुबे आहे हॉटेल अंबिका आहे. तर चला आता आपण जाऊया जवळपासच्या हॉटेलमध्ये आणि तिथे जाऊन पुढच्या ऑर्डरची वाट बघूया. लेट्स गो. तुम्हाला जो प्रश्न पडलेला व्हिडिओ सुरू होताना की बाबा दादूस चांगली नोकरी घर आहे गाडी आहे आणि आता तर आयफोन तो पण 13 Pro Max घेतला आहे तरी पण बाबा हे छोटे मोठे स्विगीचे ऑर्डर मारा चालला आहे. अरे बाबा सांगतो धीर घ्या. विषय कसा आहे माहीत आहे का. प्रत्येक माणूस शून्यातून वरती येतो. तसंच माझा प्रवास होता शून्यातून वरती यायचा. ज्यावेळी माझ्याकडे काहीच नव्हतं त्यावेळी मी सुरुवात इथूनच केली ती. तर माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की कोणतंही काम छोटं नसतं. छोट्यापासून मोठं काम भेटतं आणि मी जिथून सुरुवात केली ते आज इथपर्यंत पोहोचलो आहे. तर त्याच कारणामुळे आज दादूस तुम्हाला ऑर्डर मारायला आला आहे. आता बघा ऑर्डर तुम्हाला सांगता आता इथे ऑर्डर पण पडले. चांगली गोष्ट आहे. हे बघा इकडे बघू शकतो ऑर्डर पण पडले आपल्याला. तर आता ऑर्डर घेऊया. आणि सांगण्याचं उदाहरण एवढंच की कोणतंहीच काम छोटं नसतं आहे म्हणून मी तुम्हाला दाखवतो आहे की छोट्या कामापासून मोठं कसं व्हायचं. आणि दुसरं एक म्हणजे फनी रिझन आहे की मी आत्ताच का करतो आहे की थांबा व्हिडिओच्या एंडिंगला बघा म्हणून व्हिडिओ लास्टपर्यंत बघा की मी आत्ताच का मारतो आहे. आणि माझा जो प्रवास आहे तुम्हाला दाखवण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करतो. जर आवडलं तर नक्की लाईक कमेंट शेअर करा. आणि आता बघा अजून पुढे मी तुम्हाला नवीन शिकवण्याचा प्रयत्न करतो आहे. बघत राहा. इकडे बघू शकता आपण दुसरी ऑर्डर लागले. इथे जाऊन तुम्ही ॲक्सेप्ट करू शकता. ॲक्सेप्ट केल्यानंतर इथे पिझ्झा हट इथे आपण त्याच एरियामध्ये तर पिझ्झा हट बाजूलाच आहे. तर जाऊन पहिले ऑर्डर घेऊया. चला ऑर्डर घेऊ. आपण आलो पिझ्झा हट रेस्टॉरंटजवळ. त्यानंतर आपण इकडे गेलो. तुम्ही इकडे बघू शकता इथं ऑर्डर विल बी रेडी ॲट 7:48. तर 7:48पर्यंत ऑर्डर रेडी होईल. इथे बघा वेट टाईम स्विगीमध्ये असं असतं जेवढं तुम्ही वेट टाईम कराल तसं 1 मिनिटाला 1 रुपया असं एक्स्ट्रा भेटतात. इथे तुम्ही बघू शकता ऑर्डर वगैरे. कस्टमरचा नंबर पण असतो. इथे हॉटेलचा पण नंबर असतो. ते कॉल लावू शकतो जर काही प्रॉब्लेम असेल. आता आपण बघूया आपली ऑर्डर कधी रेडी होते. व्हिडिओ बघत राहा. ऑर्डर घेतले. ऑर्डर घेतल्यानंतर इथे यायचं. ते पिकअप कंप्लीट करायचं. त्यानंतर हे बघा ही कॅश ऑन डिलिव्हरी इकडे 271 रुपये तुम्हाला कॅश आहे. इथे तुम्हाला त्रिमूर्ती कॉम्प्लेक्स बेलवली इकडे जायचं आहे. जर माहीत नसेल तर इथे लोकेशन करायचं. लोकेशन केल्यानंतर तुम्हाला प्रॉपर त्या लोकेशनवर नेऊन सोडेल. चला आता आपण ऑर्डर देऊया आणि तुम्हाला कॅश ऑन डिलिव्हरी असतो. काय करायचं ते पण तुम्हाला पद्धतशीरपणे दाखवतो. चला लेट्स गो. काय जाता आपण आलो कस्टमरच्या लोकेशन जाऊन आल्यानंतर तुम्ही त्या करायचं रिचार्ज कस्टमर लोकेशन इकडे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे दिसू शकतो कस्टमरचं नाव वगैरे कॅश ऑन डिलिव्हरी द्यायचे किती पैसे घ्यायचे आणि कोणत्या फ्लोअरवर जायचे B605. आता आपण लिफ्टचा ऑर्डर लिफ्ट 7व्या माळ्यावर आहे. बटन प्रेस करू आणि लिफ्टची वाट बघू. त्यानंतर तुम्ही जर अशी कॅश ऑन डिलिव्हरी भेटले तर इथे ऑप्शन असतं की इथे क्लिक करायचं कलेक्ट कॅश. इथे बघा 271 रुपये. इथे 2 ऑप्शन असतात. एक तर तुम्ही त्यांच्याकडून स्कॅनर दाखवून ऑनलाईन घेऊ शकता. पण जर त्याच्याकडे ऑनलाईन नसेल तर इथे इकडे बघा खाली कलेक्ट कॅशचा ऑप्शन आहे. इथे कलेक्ट कॅशवर जाऊन तुम्ही कलेक्ट कॅश हे बघा
इथं एंटर अमाऊंट दाखवायचे, अमाऊंट करायचं आणि कॅश कलेक्ट असं करायचं. तर आता आपण जाऊन वरती बघूया की नक्की काय ऑर्डर आहे. चला, लिफ्ट पण आली आपली अशा प्रकारे. आता लिफ्टमध्ये घुसूया आणि वरती जाऊया. इथे ऑर्डर दिल्याने ताई ऑनलाईन पेमेंट दिलं, त्यामुळे इकडे बघा, इकडे पेमेंट कंप्लीट असं झालं आहे. तर आता डिलेवरी कंप्लीट करूया. इथं एस करूया आणि डिलेवरीची इन्कम तुम्ही इकडे बघू शकता. नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे इकडे बघा 65 रुपये भेटले, 45 रुपये बोनस, 4 रुपये वेट टाईम आपल्याला भेटले कारण की आपण 4 मिनिटाच्या वर थांबलेलो. तर अशा प्रकारे आपले दुसरे ऑर्डर कंप्लीट झाले. इथं गो टू होम पेज करायचं. त्यानंतर परत सर्चिंग फॉर ऑर्डर जाणार. इकडे जवळपासचे हॉटेल तुम्हाला बघायचं. मॅकडोनल्ड्स जवळ आपल्याला जायला तिकडे ऑर्डर जास्त आहेत. चला आता जाऊया मॅकडोनल्ड्सकडे. मी तुम्हाला प्रत्येक ऑर्डर तर नाही दाखवू शकत, पण जेवढं काय मला दाखवण्याचा प्रयत्न करतोय, जेवढं तुमच्या कामापुरतं आहे तेवढंच मी दाखवत राहणार. उगाच तुम्हाला वाटेल की काय भंकस करतोय. जेवढं तुमच्या कामाचं तेवढं मी दाखवतोय. पहिली ऑर्डर दाखवली, दुसऱ्या ऑर्डरमध्ये कॅश ऑन डिलिव्हरी असेल तर कसं पेमेंट करायचं ते तुम्हाला शिकवलं. तर चला आता बघूया पुढच्या ऑर्डरमध्ये काय तुम्हाला नवीन शिकायला भेटतं. लेट्स गो. आता आम्ही एक ऑर्डर घेऊन आलो. तिथे थोडा एक इश्यू झाला. तो इश्यू म्हणजे असा की त्यांचं लोकेशनवर दुसरीकडे दाखवत होतं मॅपवर आणि त्यांचं करंट लोकेशन दुसरीकडे होतं. तर अशा वेळी काय करायचं, ज्यावेळी इकडे बघा, ज्यावेळी आपण ऑर्डर घेऊन येतो आणि आपण ते लिहितो की रिचेट ड्रॉप लोकेशन, त्यानंतर तिथे एक ऑप्शन होतो व्हेरीफाय कोड. म्हणजे काय असतं की कस्टमरला एक कोड जातो 4 अंकी. तो आपण तिथे गेल्यानंतर कस्टमरला विचारायचं तो कोड काय आहे. कस्टमर सांगेल, पण तिथे व्हेरीफाय करायचं म्हणजे ती ऑर्डर तिथली. असं म्हणजे नेहमी नाही होत, पण कधी कधी असं होतं, ज्यामुळे काय होतं त्यांचं करंट लोकेशन दुसरीकडे असतं आणि ते दुसरीकडे असतात. अशा वेळी असं करायचं, घाबरून जायचं नाही. एकदम सोपं आणि सिम्पल स्विगी आहे, एवढंच. चला आता जाऊया पुढच्या ऑर्डरला. आम्ही इकडे ऑर्डर द्यायला आलतो. तर तुम्हाला एक सांगायचं राहिलं की स्विगीचे बरे असे बेनिफिट आहेत. म्हणजे बोलायला गेलं तर इन्शुरन्समध्ये 12 लाखपर्यंत इन्शुरन्स कव्हरेज. म्हणजे जर तुम्हाला अपघात वगैरे झाला तर 12 लाखपर्यंत तुम्हाला खर्च स्विगी करते. आणि जर ऑन डिलिव्हरी जर तुम्हाला तुमचा ॲक्सिडेंट होऊन जर तुम्ही ऑफ झाले तर तुमच्या परिवाराला 5 लाख रुपये इन्शुरन्सचे पैसे भेटतात. असे भारी आणि मस्त असे त्यांचे पॅकेज आहेत. आणि त्यात मेन म्हणजे सर्वात आनंद असतं म्हणजे काय असतं माहिती आहे का, आता एखादी ऑर्डर तुम्हाला पडली, मी ते घेऊन गेली, पण काही कारण असतं. उदाहरणार्थ कस्टमर घरी नाही आहे किंवा कस्टमरचा कॅचचा प्रॉब्लेम आहे किंवा कुठल्या हॉटेलमध्ये ऑर्डर देण्यामध्ये लेट झालं, अशा कारणामुळे ऑर्डर कॅन्सल होते. तर अशा वेळी काय होतं, अशा वेळी काय होत नाही, जी ऑर्डर असते ती डिलिव्हरी बॉयला भेटते. तसाच किस्सा आज आपल्यासोबत झाला आहे. मी एक ऑर्डर घेऊन आलतो. इकडे बघा माझ्या हातामध्ये ऑर्डर आहे. ही ऑर्डर घेऊन आलतो, पण कस्टमर घरामध्ये नाही आहेत, त्याही ऑर्डर कॅन्सल केली आणि आता ही ऑर्डर मला भेटते खायला. असं बोलतात ना, फुकटच्या खाण्यामध्ये मजा असते, ती मजा मला आज भेटणार आहे. आनंदाचा बाजूला ठेवा. विषय कसा माहिती आहे का, अशा वेळी कंपनीचा रूल असतो की जी ऑर्डर असते ते डिलिव्हरी बॉयला भेटते. तर हा पण एक चांगला बेनिफिट आहेच. म्हणून तुम्हाला सांगतो बाबा, या स्विगीला जाम फायदा आहे, जाम. बाबा चला आता मस्त की ऑर्डर भेटले, खाऊया आणि पुढच्या ऑर्डरला जाऊया. तुम्ही एखादी ऑर्डर घेऊन आला आणि कॅश ऑन डिलिव्हरी जर जास्त झालं तर यामध्ये इकडे बघा, इथे ऑप्शन आहे, हे बघा फ्लोटिंग कॅश. इथे तुम्ही केलं नाही, बघा इथे तुम्हाला तुमची लिमिट दिसते आणि तुमचं करंट बॅलन्स दिसतं. तर आता आपले लिमिट संपले म्हणून आपण इथं डिपॉझिटच्या ह्याच्यावर जायचं आणि इथे अमाऊंट टाकायची आणि ते आपलं गुगल पेला अटॅच असतं, तिथून आपण डिपॉझिट करू शकतो. म्हणजे कसं असतं, प्रत्येकाची लिमिट वेगवेगळी असते. तर तुमची कॅश ऑन डिलिव्हरी झाली तर तुम्ही असे पेमेंट करून पुढची ऑर्डर मारू शकता. आणि जास्त करून तुम्ही कॅश ऑन डिलिव्हरी करत असाल तर लवकरात लवकर तुम्ही स्विगीला पाठवू शकता. कारण की जर आपण पैसे पाठवणे तर आपण ऑफलाईन जाऊ शकतो, म्हणून याची काळजी घ्यायची, बाकी काही प्रॉब्लेम नाही. चला आता जाऊया पुढच्या ऑर्डरला. थंडी खूप वाढले म्हणून मी जरा स्वेटर आणि रुमाल घातले. तुम्हाला एक हास्यपद गोष्ट सांगतो. आता मी एक ऑर्डर डिलिव्हर केले, मी असून ना येडा आलो. विषय काय आला माहिती आहे का, मी एक ऑर्डर घेतली हॉटेलमधून, 2 कप चहा मी घेऊन गेलतो एक ठिकाणी. तुम्हाला सांगू ती ऑर्डर घेणारी कोण होती, अरे एक बाई होती. अरे बाबा काय सांगू तुम्हाला. आता 2 कप चहाची किंमत स्विगीमध्ये 80 रुपये, डिलिव्हरी चार्जेस 40 रुपये, 120 रुपयाची चहा तिला पडले 2 कप. आता बोलायला गेला 1 किलो साखर 50ची चहा पावडर 20चा दूध घेतला तर किती कप चहा होईल तुम्हीच मला सांगा ना. अरे बाबा काय बोलू, या बायका एवढ्या आलशी झाल्या ना. मला वाटतं त्या लाडकी बहीण योजनेच्या पैशामुळे बायका एवढ्या आलशी बाबा. 5 मिनिटाचा काम 2 कप चहा.
आता काय बोलायचं त्यांना बाबा, कस्टमर आपला देव म्हणून कस्टमर म्हणून आपली इन्कम होते म्हणून काय बोलत नाही. म्हणजे एवढी हास्यास्पद गोष्ट 2 कप चहासाठी बाया स्विगीवरून ऑर्डर मागवत्या 120 रुपये घालवत्या. धन्य यांच्या पुरं बाबा जाऊन द्या. चला आता आपल्याला काय आपल्या ऑर्डर भेटले वत झाली. आता थंडी खूप वाढले, 12 पण वाजून गेलेत. आता 1 वाजेपर्यंत माझा स्लॉट आहे, तर बघू अजून किती ऑर्डर पडतात, बघत राहा. तुम्ही इकडे बघू शकता 1:15 वाजत आलाय. आपण ऑफलाईन गेलोय कारण की स्विगीमध्ये 1 पर्यंत टाइम असतो. आणि आपण आजची इन्कम बघा 824 रुपये, यामध्ये प्लस 100 रुपये आपल्या ॲड होणार आहेत. ते दुसऱ्या दिवशी 8 वाजता होतात. आपली ड्युटी बघा लगभग 8.25 तास आपण ड्युटी केली आणि 18 ऑर्डर झालेत. यावरून तुम्ही बघू शकता की स्विगीला तुम्ही नाही करता जर फुल डे मारला तर मी बघा 8च घंटे काम केलं आणि 824 रुपये. म्हणजे जर तुम्ही जर मारत असाल 12 घंटे तर तुम्ही आरामात 1200-1300 रुपये कमवू शकता. एवढं इझी, एवढं सोपं आहे स्विगी. तर माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे, जर कोणाला काम नसेल, कोण घरी बसून असेल आणि त्याच्याकडे बाईक असेल तर नक्की आवर्जून स्विगीला जॉईन व्हावं. कारण की इथे काहीच फी वगैरे लागत नाही, काहीच नियम अटी वगैरे काय नाही. तुमच्याकडे लायसन असायला पाहिजे, बाईक असायला पाहिजे, तुम्ही जॉईन होऊ शकता. आणि दुसरं एक ऑप्शन आहे ते म्हणजे तुम्हाला स्विगीमध्ये इलेक्ट्रिक बाईकचं पण ऑप्शन आहे, ज्यामध्ये तुम्ही रेंटवर बाईक घेऊ शकता. त्याला लायसनची गरज नाही. तर जे इच्छुक असतील ते मला वाटलं संपर्क साधा. माझ्या यूट्यूब चॅनलला व्हिडिओला कमेंट करून माझ्याशी संपर्क साधा, मी तुम्हाला चांगल्या टिप्स देणार. तर अशा प्रकारे आपली आजची होती इन्कम स्विगीवर जाऊन. आपलं आता स्विगीचं काम संपलं. आपण दुपारी लगभग 3 तास होतो आणि आता आपण लगभग 5 तास होतो. पूर्णपणे तुम्हाला दाखवले मी ऑर्डर ॲक्सेप्ट करण्यापासून ऑर्डर डिलिव्हर करण्यापर्यंत. ऑर्डर कॅन्सल झाली तर काय करायचं, कॅश ऑन डिलिव्हरी झाल्याचं काय करायचं, असं पद्धतशीरपणे मी तुम्हाला पूर्णपणे शिकवलं आहे. तरीही कोणी इच्छुक असेल आणि त्याला काही प्रॉब्लेम येत असेल तर माझी कॉन्टॅक्ट साधा. मी नेहमी तत्पर राहीन तुम्हाला चांगलं सजेस्ट करण्यासाठी. आणि आता मेन विषय की बाबा दादूस हे का करतोय. अरे बाबा तुम्हाला काय सांगू, अरे गोव्याला जायचा प्लॅन केलं पोराई, ते पण 1 नाही 2 नाही बाबा 5-5 दिवस गोव्याला राहायचे. आता विषय कसा झाला, मागच्याच महिना माझी सेव्हिंग साचून मी 20,000चा फ्रीज घेतला. आता माझी काही सेव्हिंग नाही बाबा, पगार आला का जे अर्धा पगार घरी द्यायला लागतो. आता गोव्याला बोलला म्हणजे बाबा 5 दिवसाचा 10,000 रुपये खर्च खाण्यापिण्याचा होईल, मग पैसे नको का. हे तुझ्या पगारानं काय होतं का नाही, म्हणून बाबा स्विगीला यायला लागला. बाबा तुम्हाला काय सांगू, स्विगीला या जाम पैसे कमा. आता महिनाभर मला स्विगी करायला लागल, 10-12 हजार कमावं लागतील, तेव्हा माझा गोवा एन्जॉय होईल. पुढच्या व्हिडिओमध्ये बघा तुम्हाला गोव्यामधली सगळी मजा दाखवतो, पण त्यासाठी बाबा एवढा करायला लागतं. असाचा किस्सा बाजूला. हे माझं म्हणजे असं रिझन होतं की बाबा आता जायचं म्हणून कमवत आहे. तर तुम्हाला एकच माझी विनंती आहे, जर तुम्हाला व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक कमेंट शेअर करा, जास्तीत जास्त वायरल करा, तुमच्या आजूसला फेमस व्हायचे. आणि जर कोण इच्छुक असेल तर नक्की स्विगी जॉईन करावं. खूप इझी आणि खूप इझी पैसे कमवण्याचं साधन आहे. त्रास काहीच नाही, फक्त गाडीवर बसून थोडीशी कंबर दुखेल, पण एवढं काय नाही. ज्याला फिरायचं हाऊस आहे तो फिरू शकतो. आणि एवढं काहीच कंडिशन नाही, एकदम निवांतपणे तुम्ही पैसे कमवू शकता. चला काय वाटलं असं मला नक्की संपर्क साधा. थँक्यू, बाय बाय.